असं बोललं जातं तेव्हा मग आपल्याला पुन्हा तिथे काय करायची इच्छा पण होत नाही. मोठं घर जेव्हा होईल तेव्हा मी हे करेन, असं ठेवेन. किचकट कामं अजिबात आवडत नाही आणि मला ती जमत पण नाही. त्यामुळे ते असं ठेवू नको, असं ठेवलेलं चालणार नाही, असं बोलणारं आपल्याला कोणी नसतं. अशी एक आहे आणि ही अशी एक आहे. वडापावला दुसरा कोणता ऑप्शनच नाही आहे. आमच्याकडे पैसे पण नव्हते म्हणून आमची हाय, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आता तयार झाले आहे. आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे. गण्यांचा कॉल आला होता की तू तयार होऊन बस, मी आल्यानंतर जाऊ. तो येईलच, एक 10 मिनिटमध्ये येईल, कारण कॉल करून त्याचा खूप वेळ झाला, तर निघालाच असेल. आणि आत्ताच ना आमच्या डोक्यामध्ये एक नवीन खूळ आले की आम्हाला आमची रूम सजवायची आहे, डेकोर करायची आहे. त्यासाठी काही गोष्टी मी ऑनलाईन पण मागवल्यात आणि आता मी मार्केटमध्ये तेच बघण्यासाठी चाललो आहे. आणि दुसरं काही मिळालं तर मार्केटमध्ये जाऊ, तिथं काही शेअर करता आलं तर तुम्हाला दाखवते. आणि जरी नाही करता आलं तर घरी आल्यानंतर काही जर मी आणलं असेल तर ते तुमच्यासोबत शेअर करतेच. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जेव्हा केव्हा आम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जातो तेव्हा ते काम राहतं बाजूला आणि आम्ही पहिला काहीतरी खाण्यासाठी शोधत असतो. त्यात आणि वडापाव समोर असेल तर दुसरा कोणता ऑप्शन डोळ्यासमोर येतच नाही. वडापावला दुसरा कोणता ऑप्शनच नाही आहे आणि सगळ्यांनाच वडापाव आवडतो. कदाचित कोणतरी असं असेल की ज्याला वडापाव आवडत नसेल, पण बऱ्यापैकी सगळ्यांनाच वडापाव आवडतो. वडापाव खाऊन झाल्यानंतर मग आम्ही आमच्या कामासाठी आलो आणि ज्या शॉपमध्ये आम्ही आलो होतो तिथे सगळं काही होतं. म्हणजे रूम, घर किंवा ऑफिस तुम्हाला डेकोर करायचा असेल तर त्या सगळ्या गोष्टी होत्या. भरपूर असे ऑप्शन्स होते. खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या. त्यांची डिझाईन खूप छान होती. पण आम्हाला काही हे सगळं नको होतं. जे पाहिजे होतं ते आम्ही घेतलं आणि तिथून मग बाहेर पडलो. आम्ही शॉपिंगला गेलो तेव्हा काय मजा झाली ते तुम्हाला सांगते. आम्ही जास्त घरी थांबलो नाही, म्हणजे गणेश आला लगेचच आम्ही निघालो. आणि गेल्यानंतर ही LED लाईट एक घेतली बेडच्या इथे मागे लावण्यासाठी, ती घेतली. आणि त्यानंतर आम्ही नर्सरीमध्ये गेलो. आम्हाला रूममध्ये लावायसाठी एक झाड घ्यायचं होतं, तर ते घेण्यासाठी आम्ही गेलो. आम्ही ठरवलं पण कोणतं घ्यायचं, कितीला घ्यायचं ते पण ठरलं. आणि पेमेंट करायला गेल्यानंतर गणेशचा मोबाईलच स्विच ऑफ झाला. त्याच्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हतं आणि आमच्याकडे कॅश पण नव्हती. आम्ही तसंच, आणि माहीत पण नाही की मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. ते पेमेंट करायला गेल्यानंतर समजलं. मग त्या काकांना आम्ही सांगितले की आम्ही उद्या येतो आणि घेऊन जातो, कारण आमच्याकडे पैसे पण नव्हते. म्हणून आमची काहीच खरेदी झाली नाही. तेवढं झालं. पण हे घेऊन झाल्यानंतर मी माझी शॉपिंग केली. म्हणजे हे घेतलं. त्यानंतर तिथंच मार्केट आहे. मग गणेशला म्हटलं की पहिला माझं घेऊया आणि नंतर तिकडे जाऊया. तर तिथे गेल्यानंतर पहिला मी माझं घेऊन ठेवलं आहे टॉप, ती दाखवतेच. आणि नंतर आम्ही नर्सरीमध्ये गेलो. तोपर्यंत त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तर असं आज झालं, तर थोडे पैसे तरी आपल्याजवळ ठेवले पाहिजेत. नाहीतर मोबाईल वगैरे स्विच ऑफ झाला तर मग काही ऑप्शन नसतो. काय सांगणार ना त्यांना की का घेणार नाही आहे. तर असं काहीसं झालं आमच्यासोबत. तर आता मी तुम्हाला टॉप दाखवून घेते. हा एक टॉप जो मी घेतला आणि याची बॉटमला ना अशी डिझाईन आहे. असा दिसतो हा, असा आहे. आणि दुसरा पॅटर्न दोन्हीचे सेम आहे, फक्त कलर आणि डिझाईन तेवढी वेगळी आहे. बाकी सेमच आहे पॅटर्न हे असे. तर हा एक दुसरा आहे. हा मला आवडला, ह्याचा कलर खूप छान आहे. मग हा घेतला. आणि आमचा झालेला गोंधळ तुम्हाला समजलाच आहे. आता कसं झालं की सगळ्यांना ऑनलाईन पेमेंट करायची सवय झाली, त्यामुळे पैसे जवळ कोणी ठेवत नाही. आम्ही पण ठेवत नव्हतो, पण यापुढे मी थोडे का असेना पैसे स्वतःजवळ ठेवेन. कारण हे बेळगावमध्ये झालं ते ठीक आहे. जर बाहेर कुठेतरी झालं असतं तर तेव्हा पैसे पण नसते आणि मोबाईल पण बंद होता. त्यावेळेस आपण काही नाही करू शकत. त्यामुळे याच्या पुढे मी थोडे का असेना पैसे ठेवेनच. आणि घरी आल्यानंतर लगेचच आम्ही ती LED स्ट्रीप लावायला सुरू केली. पण आज जशी आम्ही लावली आहे तशीच ती दुसऱ्या दिवशी पूर्ण पडली होती. डबल टेपने आम्ही ती मागे चिटकवली होती, पण ती काही तशी राहिली नाही. ती दुसऱ्या दिवशी पूर्ण निघाली. डबल टेप लावून पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. त्यामुळे जितका वेळ आता आम्ही हे लावण्यासाठी घालवला होता तितकाच वेळ आमचा वाया गेला. आणि दुसऱ्या वेळेस पण आम्ही हेच काम करत होतो. आमचा सकाळचा वेळ पूर्ण याच्यामध्येच गेला. पण यावेळेस आम्ही व्यवस्थित लावली आहे जेणेकरून ती पुन्हा निघणार नाही. आता बघू किती दिवस ही अशीच टिकते. निघाली तर सांगतेच तुम्हाला, पण मला नाही वाटत की आता ती निघेल पुन्हा. हाय, 3 दिवसामागे जो मी व्हिडिओ बनवायला घेतला होता तोच मी आत्ता पण सुरू ठेवते. कारण 3 दिवस ना मला काही बनवायची इच्छाच होत नव्हती. म्हणजे असं होतं ना की शांत बसून राहायचं आहे, झोपून राहायचं आहे, तसं काहीसं होत होतं. त्यामुळे मी व्हिडिओ बनवलेच नव्हते.
पण आज व्हिडिओ बनवत आहे कारण तेव्हा आम्ही एक झाड बघून आलो होतो, पण ते आणता आलं नाही आम्हाला. ते काल आम्ही घेऊन आलो, तर ते मला लावायचं आहे, तर ते बघून एक व्हिडिओ बनवावंसं वाटलं. आणि आज ना माझे पार्सल पण येणार आहेत, तर आज आमची रूम पूर्ण डेकोर होईल. अजून थोड्या गोष्टी करायच्या आहेत, पण जे मागवले त्यातून तरी थोडंफार तरी होईल, म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ बनवूया. आता ते झाड लावून घेते आणि पार्सल आल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी काय मागवलं आहे. आता आम्ही जाऊन ना हे हुक घेऊन आलो, कारण माझे जे 2 पार्सल येणार होते ते पण आलेत. एकामध्ये तरी फ्रेम आहेत आणि दुसऱ्यामध्ये असे हे लॅम्प मागवलं आहे. हे त्यांनीच ओपन करून दिले. त्यांना केबल वगैरे काहीतरी चेक करायचं होतं, म्हणून त्यांनीच ते ओपन करून दिलं. आता हे पण दाखवते आणि माझं दुसरं पार्सल आहे ते पण तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये फ्रेम आहेत. अशा 3 आहेत. ही एक आहे, अशी एक आहे आणि ही अशी एक आहे. ह्या मी मागवलेत, म्हणजे बेडच्या मागे जी वॉल आहे ना तिथे लावण्यासाठी. आणि याच्यामध्ये लॅम्प आहे. या पार्सलची मी किती दिवसापासून वाट बघत होते, खास करून या लॅम्पची. आणि हे गणेशला आवडलं होतं, मला दुसरं लॅम्प आवडलं होतं, पण त्याचं असं म्हणणं होतं की मला जे आवडले ते घेतलं तर त्याच्यामध्ये मी पसाराच ठेवेन, त्यापेक्षा हे असं घेऊ, याच्यामध्ये तुला काही ठेवता येणार नाही, म्हणून आम्ही हे मागवलं आहे. पण या लॅम्पची पण क्वालिटी एकदम मस्त आहे आणि याचं जे स्टँडचं फिनिशिंग आहे ते पण खूप चांगलं आहे. आणि मेन म्हणजे हे आमच्या रूमला एकदम सूट होत होतं, तुम्हाला ते नंतर दिसेलच. आणि ते गणेश ते लॅम्प कसं जोडायचं आहे तेच बघत होता. कोणतंही पार्सल असेल आणि ते जोडायचं असेल तर ते गणेशच बघतो, म्हणजे कुठे काय ॲडजस्ट होतं, कसं लावायचं हे सगळं काम गणेशचं असतं. कारण मला अशी किचकट कामं अजिबात आवडत नाही आणि मला ती जमत पण नाही, त्यामुळे ते सगळं तोच बघतो. आणि आपलं घर सजवताना एक वेगळाच आनंद होतो. आपल्याला जसं पाहिजे, जसं ठेवायचं आहे तसं आपण ठेवू शकतो. कोणती गोष्ट कुठे ठेवायची आहे, कसा कलर हवा, कोणत्या साईजमध्ये पाहिजे आणि कुठे ठेवल्यानंतर चांगलं दिसेल, हे सगळं आपण ठरवू शकतो. आपल्याला कोणी बोलत नाही, हे करू नको, ते करू नको, असं ठेवू नको, असं ठेवलेलं चालणार नाही, असं बोलणारं आपल्याला कोणी नसतं. आणि कसं होतं ना, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते आणि ती चालणार नाही असं बोललं जातं, तेव्हा मग आपल्याला पुन्हा तिथे काय करायची इच्छा पण होत नाही. आणि एखाद्या वेळेस घर छोटा असेल तर तिथे पण आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी करता येत नाही, आणि तेव्हा आपण आपल्याच मनात ठरवतो की आपलं घर होईल, मोठं घर जेव्हा होईल तेव्हा मी हे करेन, असं ठेवेन, ह्या गोष्टी करेन. हे सगळं आपण आपल्या मनातच ठरवलेलं असतं. आज मी तेच करत आहे. अगदी मला जशी पाहिजे होती तशी रूम मी सजवण्याचा प्रयत्न करते. आणि या फ्रेम लावताना तरी आम्ही बरोबर मेजरमेंट घेऊन ह्या फ्रेम लावत होतो, इतकं आम्हाला परफेक्ट ते लावायचं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर अशी काहीशी आमची रूम दिसत आहे. अजून भरपूर गोष्टी मला करायच्या आहेत, पण या व्हिडिओमध्ये आता इतकंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.